माझ्या लाडक्या वर्ग 12वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणासमोर एक छान असा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि माझ्या व्हिडिओचा विषय आहे वर्ग 12वी कॉमर्स, प्रकरण 3 वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. प्रकरण आहे 3. प्रकरणाचं नाव आहे उद्योजकतेचा विकास. तर वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारा हा आजचा व्हिडिओ लेक्चर आहे. तर प्रत्येकाला अशी विनंती करतो नम्रतेची की प्रत्येकाने हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आगामी काळामध्ये माझ्या शिवदत्त गवळी नावाच्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतील, त्याचा सर्वप्रथम लाभ आपणास घेता येईल. तर जास्त वेळ न घालविता माझा परिचय देऊन मी अवघ्या 3-4 मिनिटांमध्ये आपला व्हिडिओ लेक्चर सुरू करीत आहोत. तर माझे पूर्ण नाव शिवदत्त कचरगवळी असे आहे. मी हल्ले कोमलनगर, पडेगाव तालुका, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी राहत असून माझी सेवा सध्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, संभाजीनगर, जुनं नाव औरंगाबाद, श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीनगर या ठिकाणी आहे. आणि माझे शिकविण्याचे विषय 11वी व 12वीसाठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, तसेच सचिवाची कार्यपद्धती अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती असे आहेत. तर हा झाला माझा अल्पसा परिचय. या कॉलेजला मी लेक्चरर म्हणून कार्य करत आहे. तर प्रकरण 3 उद्योजकतेचा विकास बघा. मग त्यामध्ये प्रस्तावना बघूया आपण. सर्वप्रथम, उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे. तर उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे. म्हणजे बरेच व्यवसाय हे अर्धवेळ असतात, पार्ट टाईम म्हणतो आपण त्यास. मात्र उद्योजकता हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे, फुल टाईम व्यवसाय आहे. यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता आहे. आणि उद्योजकता हा व्यवसाय करण्यासाठी ज्या व्यक्तीमध्ये समर्पणाची भावना आहे, अर्थात त्यागाची भावना आहे, स्वतःला कार्यामध्ये वाहून झोकून देण्याची भावना आहे, तसेच कष्टाची ज्याला आवड आहे, जो कष्टाळू वृत्तीचा आहे, म्हणजेच तो आळस झटकून लगेच कामाला लागणारा व्यक्ती आहे, असाच व्यक्ती उद्योजक होऊ शकतो. तर उद्योजकता या व्यवसायासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते. उद्योजक हे सृजनशील असतात. तर उद्योजक हे सृजनशील म्हणजे नवीनता, नाविन्यता, काहीतरी नवीन करून दाखविण्याची प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते त्याला सृजनशील व्यक्ती असे म्हणतात. म्हणून उद्योजक हे सृजनशील असतात. काहीतरी नाविन्य, इतरांपेक्षा नवीन असं काहीतरी करून दाखविण्याचं
त्यांच्यामध्ये गुण असतो. ते मालक असतात, उद्योगाचे मालक म्हणून काम करतात, उत्पादक म्हणून काम करतात, अर्थात मॅन्युफॅक्चरर म्हणून काम करतात, ओनर म्हणून काम करतात, बाजार निर्मिती करणारे म्हणून ते काम करतात. म्हणजे बाजारपेठेचा ते शोध घेतात आणि आपण भविष्य काळामध्ये जो माल आपला निर्मित होणार आहे, निर्माण होणार आहे, त्या मालाला कोणत्या ठिकाणी जास्त मागणी आहे मोठ्या प्रमाणात याचा वेध घेणारे, म्हणजे आपल्या वस्तूची मागणी वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे ते असतात. ते निर्णयक्षम असतात, म्हणजे निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. ते शक्य तितक्या लवकर निर्णय घेतात आणि जोखीम पत्करणारे ते असतात. आता जोखीम म्हणजे भविष्यामध्ये जी काही अनिश्चितता येत असते त्या संदर्भामध्ये ते जागरूक असतात आणि भविष्यातील अनिश्चितता ओळखून ते वर्तमान काळामध्ये निर्णय घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं आणि ते निर्णय घेऊ शकतात. ते जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. तर उद्योजक हे जमीन विकत घेऊ शकतात किंवा त्यांची जमीन मालकीची असते, जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपला व्यवसाय उघडू शकतो. तसेच ते मजूरसुद्धा आणू शकतात, भांडवलाचा पुरवठा करू शकतात. त्यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असे संबोधले आहे. तर हा छोटासा प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असू शकते. तर उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक का संबोधले जाते, तर त्याचे उत्तर असे लिहावे लागेल. कारण उद्योजक हे मालक असतात, बाजार निर्मिती करणारे असतात, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे सुद्धा असतात. त्याचबरोबर ते जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. त्यामुळे उद्योजकतेलाच उत्पादनाचा चौथा घटक संबोधले जाते. एवढं सुटसुटीत उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. जर तुम्हाला एवढं सुटसुटीत उत्तर लिहिता आलं नाही तर थोडक्यात असं लिहायचं, उद्योजक हे जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. त्यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असे संबोधले जाते. ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात. आता ग्रामीण भागामध्ये एखादा सुशिक्षित युवक असेल तर आणि त्याला उद्योजकतेची आवड असेल तर कर्ज घेऊन तो ग्रामीण परिसरामध्ये एखादा आपला व्यवसाय काढू शकतो आणि त्यामुळे तिथे शेकडो लोक काम करू शकतात. त्यामुळे उद्योजक हा रोजगाराच्या संधी निर्माण करणारा असतो आणि म्हणूनच त्याला राष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणतात. या ठिकाणी आणखी दुसरा एका वाक्यातील प्रश्न तयार होऊ शकतो, तो असा की उद्योजक हा राष्ट्राच्या प्रगतीचा कणा का मानतात, किंवा उद्योजकाला राष्ट्राच्या प्रगतीचा कणा का संबोधण्यात येते किंवा राष्ट्राचा कणा का म्हणण्यात येते. तर उद्योजक हा रोजगाराच्या संधी निर्माण करतो किंवा रोजगाराच्या संधी निर्माण करतात, म्हणून उद्योजकांना राष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणतात. कोणत्याही देशाच्या विकासात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि कोणताही देश विचारात घ्या, त्या देशाचा विकास जर होत असेल तर तो म्हणजे उद्योजकामुळेच. तर आपणाला प्रस्तावना कळालीच असेल, म्हणून मी पुढे जातो या
आणि याचा इतिहास काय आहे ते आपण बघूया. पहिला पॉईंट बघितला आपण 3.1 प्रस्तावना. आता 3.2 इतिहास हा पॉईंट बघू. तर 16व्या शतकाच्या प्रारंभी किंवा आरंभी म्हणजे सुरुवातीला उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना म्हणजे इसवी सन 16व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 16व्या शतकाच्या प्रारंभी किंवा 16व्या शतकाच्या आरंभाला उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील म्हणजे लष्करी सैन्यातील जे काही अग्रगण्य पुरुष असतात म्हणजे पुढे काम करणारे म्हणजे सर्वात पुढे सेनापती म्हणून काम करणारे पुरुष असतात त्यांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी तो शब्द वापरला. तर एका वाक्यात या ठिकाणी असा प्रश्न तयार होऊ शकतो. तर तो प्रश्न कसा तयार होतो बघा. उद्योजक हा शब्द सर्वप्रथम 16व्या शतकाच्या प्रारंभी कोणी वापरला. तर त्याचं उत्तर आपणाला असं देता येईल. 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द फ्रेंच नागरिकांनी कोणासाठी वापरला. तर 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित म्हणजे सूचना करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. म्हणजे उल्लेख करण्यासाठी, सूचना नाही तर उल्लेख करण्यासाठी. पुन्हा बघा. 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द फ्रेंच नागरिकांनी कोणासाठी वापरला. तर उत्तर असं लिहिता येईल. 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. तर असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही लक्षात घ्या. इसवी सन 17व्या शतकाच्या सुमारास हा शब्द कंत्राटदार किंवा स्थापत्य विशारद यांच्यासाठी वापरला जात होता. मग पुढे 17व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकाच्या सुमारास उद्योजक हा शब्द कोणासाठी वापरला. तर इसवी सन 17व्या शतकाच्या सुमारास उद्योजक हा शब्द कंत्राटदार, त्याला आपण हल्ली कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो, किंवा स्थापत्य विशारद, त्याला आपण आर्किटेक्चर असं म्हणतो, यांच्यासाठी वापरला जात होता. पुन्हा बघा प्रश्न. इसवी सन 17व्या शतकाच्या सुमारास उद्योजक हा शब्द कोणासाठी वापरला जात होता. तर इसवी सन 17व्या शतकाच्या सुमारास उद्योजक हा शब्द कंत्राटदार किंवा स्थापत्य विशारद यांच्यासाठी वापरला जात होता. 18व्या शतकाच्या प्रारंभी हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॅन्टिलॉन किंवा कॅन्टिलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी लागू केला. तर पुढचा प्रश्न असा विचारण्यात येईल किंवा विचारला जाऊ शकतो. 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी कोणी लागू केला. तर उत्तर असं आहे, 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द
फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन किंवा कॅन्टिलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी लागू केला. किंवा असाही प्रश्न विचारू शकतात उलटसुलट, 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन म्हणजेच कॅन्टिलॉन यांनी कुणासाठी लागू केला आहे? तर कोणासाठी लागू केला? 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन अर्थात कॅन्टिलॉन यांनी हा शब्द कोणासाठी लागू केला किंवा कशासाठी लागू केला? कोणासाठी नाही तर कशासाठी लागू केला? 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन किंवा कॅन्टिलॉन यांनी कोणत्या कृतीसाठी हा शब्द लागू केला? तर उत्तर लिहिताना असं लिहायचं आहे, 18व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन किंवा कॅन्टिलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी लागू केला. 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले आहे. त्यानंतरचा पुन्हा एक प्रश्न तयार झाला. 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला वर्णन करताना काय म्हटले आहे? तर 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला वर्णन करताना खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले आहे. किंवा 1848 मध्ये उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन कोणी केले आहे? किंवा 1848 मध्ये उद्योजकतेचे खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन कोणी केले? तर उत्तर आहे 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले आहे. असाही प्रश्न विचारू शकता आणि उलट असाही विचारू शकता, इसवी सन किती मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक, व्यापक नव्हे स्थापक असे वर्णन केले? तर 1848. पुन्हा बघा, तो प्रश्न थोडासा चुकला होता. पुन्हा बघा, इसवी सन कितीमध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले? तर इसवी सन 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले. भारताचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रत्येक घटक उद्योजकतेच्या संथ वाढीसाठी जबाबदार ठरते. जर आपण भारताचा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये अनेक असे घटक आहेत ते उद्योजकतेच्या संथ वाढीसाठी जबाबदार ठरलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी किंवा स्वातंत्र्य मिळताना आपल्या
स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा औद्योगिक पाया फारच खराब होता. उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता, भांडवलाची कमतरता, विपणन समस्या इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करीत आहे. तर भारताचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व भारतातील अनेक घटक उद्योजकतेच्या संथ वाढीसाठी जबाबदार ठरले. म्हणजे अनेक असे घटक आहेत की त्या घटकामुळे उद्योजकतेची संथपणे वाढ झाली. कोणत्या काळामध्ये? भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या अर्थव्यवस्थेचा औद्योगिक पाया खूप खराब होता. म्हणजे औद्योगिक पाया भारताचा चांगला नव्हता. स्वातंत्र्याच्या वेळी उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता असायची, भांडवलाची कमतरता असायची, विपणनाच्या समस्या असायच्या इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करीत आहे. म्हणजे भारत सरकार आपला व्यवसाय सोपा कसा होईल या दृष्टीने सातत्याने उपाययोजना करीत आहे. आता 3 नंबरचा पॉईंट जर आपण विचारात घेतला तर तो आहे संकल्पना. 3.3 संकल्पना. विविध उद्योग, देश व वेळेनुसार उद्योजकतेची संकल्पना बदलत जाते. तर वेगवेगळ्या उद्योगांचा विचार केला किंवा वेगवेगळ्या उद्योगांच्या दृष्टिकोनातून विचार केला, वेगवेगळ्या देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला, वेगवेगळ्या काळानुसार वेळेनुसार काळानुसार विचार केला तर उद्योजकतेची संकल्पना सतत बदलत जाते, बदलत गेलेली आहे किंवा बदलत आहे आजही. अर्थशास्त्रज्ञाकडे उद्योजक किंवा उद्योजकता यांच्या सुसंगत व्याख्या कधीही नव्हत्या. आणि जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडे उद्योजक या शब्दाची किंवा उद्योजक या व्यक्तीसाठी कोणतीही व्याख्या नव्हती, सुसंगत व्याख्या कधीच नव्हती. उद्योजक हा शब्द एंटरप्रेन्ड एंटरप्रेन्ड या फ्रेंच शब्दापासून आला आहे. तर उद्योजक हा शब्द कोणत्या फ्रेंच शब्दापासून आला? तर एंटरप्रेन्ड ENTREPRENDE. तर उद्योजक हा शब्द एंटरप्रेन्ड या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ टू अंडरटेक आणि टू अंडरटेक TOUNDERTAKE. टू अंडरटेक म्हणजे हाती घेणे, एखादं काम हाती घेणे असा होतो. उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमविण्यासाठी नुकसान सहन करण्यासाठी तयार असते. तर उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय तर सुरू करतेच, शिवाय ती पैसे कमविण्यासाठी स्वतःचं नुकसान सहन करण्यासुद्धा तयार असते. तर पुढे बघा, व्यवसाय आणि जोखीम हे सामान्यपणे प्रचलित असलेले शब्द एकमेकाशी संबंधित असतात.
जर वास्तविकता, व्यवसाय किंवा जोखीम नसेल तर व्यक्तीस उद्योजक म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. तर व्यवसाय आणि जोखीम हे परस्पर संबंध आहे, म्हणजे संबंधित शब्द आहे. ज्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी जोखीम, जोखीम आहे म्हणून व्यवसाय. एकमेकांशी ते संबंधित आहे. आणि जर वास्तविकता, व्यवसाय किंवा जोखीम नसेल तर त्या व्यक्तीस उद्योजक असं संबोधलं जाऊ शकत नाही. एक छोटा व्यावसायिक ज्याने आपल्या शेजारी किराणाचे दुकान सुरू केले आहे तो सुद्धा उद्योजक असतो. रस्त्याच्या बाजूला असलेले धुलाई केंद्र सुविधा स्थापन करणारा उद्योजक असतो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेले रिलायन्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी उच्च तंत्रज्ञानासह अनेक साधने दिली ते उद्योजक आहेत. स्वतंत्रपणे काम करणारा नळ कारागीर, प्लंबर जो स्वतःसाठी काम करतो आणि जल निस्सारण बंद करतो तो उद्योजक असतो. तर या ठिकाणी किंवा या परिच्छेदामध्ये असे सांगायचे आहे की उद्योजक म्हणजे खूप मोठी कंपनी चालवतो तोच उद्योजक असतो असे नाही, तर एक छोटासा व्यावसायिक अर्थात आपल्या कॉलनीमध्ये असलेला दुकानदार हा सुद्धा उद्योजक असतो. किंवा रस्त्याच्या कडेला लॉन्ड्रीचे जे दुकान असते, कपड्याच्या लॉन्ड्रीचे, तो सुद्धा उद्योजक असतो. तसेच कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल तो दररोज करत असतो. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीचे संस्थापक जे की उच्च तंत्रज्ञानासह अनेक साधने ते देतात ते सुद्धा उद्योजक असतात. स्वतंत्रपणे काम करणारा प्लंबर, नळ कारागीर जो स्वतःसाठी काम करतो आणि जलनिस्सारण बंद करतो तो सुद्धा उद्योजक असतो. तर उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करण्याची इच्छा होय. तर उद्योजक म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होय. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. उद्योजकता म्हणजे काय? उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करण्याची इच्छा होय. थोडक्यात असंही लिहिलं तरी चालतं. म्हणजे उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे. जो काम करतो त्याला उद्योजकता तर म्हटलं जाईलच, पण ती व्यक्ती कसे काम करते? जोखीम घेते, म्हणजे भविष्यातील अनिश्चितता पत्करते आणि तंत्रज्ञान, टेक्निकल नॉलेजचा वापर करते आणि जे काही कॉम्पिटिशन आहे जगामध्ये, कॉम्पिटिशन युक्त असं वातावरण आहे ते योग्य वातावरण त्याच्यामध्ये निर्माण करते आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची याची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं? उद्योजकता. तर कामात अडथळा आणणारे तंत्रज्ञान किंवा उत्पादन
असताना देखील सृजनशीलता, नेतृत्व, शोधांचे आद्यप्रवर्तक हे उद्योजक असतात. कामात अडथळा आणणारे तंत्रज्ञान किंवा उत्पादन असताना देखील सृजनशीलता, नेतृत्व, शोधांचे आद्यप्रवर्तक हे उद्योजक असतात. ते आपल्या कामाप्रती उत्कट कळकळ असतात, म्हणजे कळकळ दाखवत असतात. म्हणजे उद्योजक कसा असला पाहिजे या वाक्यावरून आपल्याला समजतं की उद्योजक हा केवळ तंत्रज्ञान नव्हे तर उत्पादन असताना देखील सृजनशीलता या गुणाचा विकास करतो, नेतृत्व गुण दाखवतो, शोधासाठी तो नेहमी पुढे पुढे असतो, तो उद्योजक. आणि आपल्या कामाप्रती तो अखंडपणे उत्कटता दाखवतो, कळकळ दाखवतो. उद्योजकांना व्यवसायाचा आकार, कामाचा प्रकार, उद्योजकाचे वय किंवा औपचारिक शिक्षण इत्यादी गोष्टी उद्योजक होण्यापासून थांबवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे यश अपयशाचा देखील त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. तर उद्योजक हा व्यवसायाचा आकार छोटा आहे की मोठा आहे, तसेच कामाचा प्रकार कनिष्ठ आहे म्हणजे हलक्या प्रतीचा आहे की उच्च प्रतीचा आहे, तसेच उद्योजकाचं वय